बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदचा आव्हान महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्या विरोधात गेली। काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली, जी लोक सरकार अडचणीत आलं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात, अशी काही लोक कोर्टात गेली। कोर्टाने निर्णय दिला, कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी, विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक, महिला, लहान मुलं सर्व एकवटून या निषेधासाठी 1 तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं। या इस्लामपूर ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं। महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात, उद्धवजी मुंबईत आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले। बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो। तो निषेध करताना अशा घटना होणार नाहीत याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो। सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे। पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी। दिरंगाईने गुन्हे नोंद होत आहेत, असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील पोलीस उशिरा नोंद करत आहेत। हे बदलापूरच्या घटनेनं आणखीन एकदा पुढं आलं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज 1 तासाचं सकाळी आंदोलन केलं। गृहमंत्रीपद झेपत नसताना ते पद दुसऱ्याला द्यावं असं वाटतं का? गृहमंत्रीपद त्यांना झेपत नसेल ते दुसऱ्याला द्यावं? नाही, आता 5 वर्ष गेले अनेक वर्ष ते त्या क्षेत्रात तिथं त्या खात्याचं काम करत आहेत। आता त्यांची मुदत संपलेली आहे, त्यामुळे आता त्यांचं काढून कुणाला देणार? त्यामुळे काय महिना 2 महिना राहिलेला आहे, पण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची नापसंती आता व्यक्त केलेली आहे। विशिष्ट वकिलांचं तुम्ही नाव घेतलं, पोलीस देखील सरकारच्या विरोधात सरकारच्या बाजूने उभं राहतात असं थेट आरोप तुम्ही करताय। वकिलांनी पोलीस भूमिका काय संशयास्पद? पोलिसांनी बदलापूरच्या घटनेला जवळपास तब्बल 12 तासानंतर गुन्हा नोंद केला। म्हणजे एखादी घटना झाली की पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी। जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा, नाहीसा होण्याची शक्यता असते। त्यामुळे पोलीस कार्यतत्पर असले पाहिजेत, ते दिसत नाहीत। आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत ते सगळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन होत नाही। ठाणे जिल्ह्यात ही अनेकांची हे आहे आणि कुठून तरी फोन येईल याची वाट पोलीस बघत असतात त्या भागात, असा आमचा अनुभव आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।